तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत विटॅमिन्स. विटॅमिन्स म्हणजे काय, विटॅमिन्सचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि विटॅमिनचे कार्य आणि स्रोत कोणते कोणते. चला तर बघूया. आता विटॅमिन म्हणजेच जीवनसत्व. आता जीवनसत्व हे एक प्रकारचा पोषक घटक आहे. जीवनसत्व हे एक सेंद्रिय संयुगाचा ग्रुप आहे आणि तो आपल्या शरीराच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी तसेच पोषणासाठी आवश्यक असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, विटॅमिन्स किंवा जीवनसत्व असे म्हणतो. आता आपलं जे मानवी शरीर आहे, मानवी शरीराची जसे दिवसेंदिवस वाढ होते, त्याच वाढ आणि विकासासाठी काही पोषक घटक महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला ते पोषक घटक जर मिळाले नाही तर तुमच्या शरीराची बरोबर वाढ आणि विकास होत नाही. आपल्या मानवी शरीराला जीवनसत्वाची फार अत्यल्प प्रमाणात आवश्यकता असते आणि तसेच जीवनसत्वाचे मेनली 2 प्रकारचे वर्गीकरण केले जाते. ते आपण बघूया खालीप्रमाणे. जीवनसत्वाचे 2 वर्गीकरण आहेत. एक म्हणजे सिग्नद्राव्य आणि दुसरं म्हणजे जलद्राव्य. सिग्नद्राव्य म्हणजे सिग्न पदार्थात विरघळणारे, सिग्न म्हणजेच मेद, आणि जलद्राव्य म्हणजेच पाण्यात विरघळणारे. सिग्नद्राव्यालाच आपण फॅट सोल्युबल विटॅमिन असं सुद्धा म्हणू शकतो आणि जलद्राव्याला आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन असं सुद्धा म्हणू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये 2 वर्गीकरण दिलेलं आहे, सिग्नद्राव्य मध्ये विरघळणारे आणि जलद्राव्यमध्ये विरघळणारे. आता आपण सिग्नद्राव्यमध्ये विरघळणारे विटॅमिन्स कोणते कोणते आहे ते बघूया. जसे की जीवनसत्व अ, ड, ई, के. हे 4ही विटॅमिन्स जीवनसत्व सिग्न पदार्थात म्हणजेच मेदात विरघळणारे होते. आणि जीवनसत्व ब आणि क म्हणजेच बी आणि सी हे पाण्यामध्ये जलद्राव्यात विरघळणारे विटॅमिन्स होते. आता आपण खाली 1 बाय 1 बघूया की जीवनसत्वचं कार्य काय असते, त्याचे स्रोत कोणते कोणते असतात, त्याची आपल्या मानवी शरीराला दैनंदिन गरज किती असते, हे आपण 1 बाय 1 बघूया. तर पहिलं जीवनसत्व आहे विटॅमिन ए. विटॅमिन अ हे सिग्न द्राव्यात विरघळणारा आहे आणि विटॅमिन ए आपल्याला प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य पदार्थांपासून मिळतो. प्राणीजन्य म्हणजे प्राण्यांपासून आणि वनस्पतीजन्य म्हणजे वनस्पतीपासून मिळणारे विटॅमिन्स. आता वनस्पतीजन्य पदार्थात जीवनसत्व अ हे प्रोविटॅमिन या स्वरूपात मिळते. आता जीवनसत्व अ हे आपल्याला भरपूर अशा प्रमाणात वनस्पतीपासून मिळते. तर वनस्पतीपासून जे विटॅमिन आपल्याला मिळते ते आपण प्रोविटॅमिन या स्वरूपात आपल्याला मिळत असते. तर आपण याचे कार्य बघूया. जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन एचे कोणते कोणते कार्य आहेत. पहिले तर जीवनसत्व ए आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते, खूप आवश्यक असते. डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित दूरदृष्टी मेंटेन ठेवणे डोळ्यांसाठी आवश्यकता असते. तसेच आपल्या त्वचेचे आरोग्यसुद्धा विटॅमिन एमुळे चांगले राहते. त्याचबरोबर जीवनसत्व अ मुळे आपल्याला जंतू संसर्गापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळते, आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते. नंतर जीवनसत्व अ मुळे आपलं श्वसन अन्न आणि मूत्रमार्गाच्या ज्या अंतत्वचेचे जे कार्य आहे ते सुरळीतरित्या राहते. अंतर्त्वचा ही चांगली व्यवस्थित राहते. ह्याच्यासाठी सुद्धा विटॅमिन एची गरज असते. आता आपण बघूया विटॅमिन एचे कोणते कोणते स्रोत आहेत. आता विटॅमिन एचे मुख्य 2 स्रोत आहे. एक म्हणजे वनस्पतीजन्य स्रोत आणि दुसरं म्हणजे प्राणीजन्य स्रोत. वनस्पतीजन्य स्रोत म्हणजे आपल्याला वनस्पतीपासून मिळणारे विटॅमिन ए आणि प्राणीजन्य म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे. आता वनस्पतीजन्य पासून आपल्याला कोणते कोणते मिळतात, जसं की पालेभाज्या आहे, पालेभाज्यांपासून आपल्याला विटॅमिन ए मिळते. परत पिवळ्या भाज्या, गाजर, कोहळे, पिवळी फळे जसं की पपई, आंबा इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थापासून किंवा फळांपासून, पालेभाज्यांपासून आपल्याला जीवनसत्व अ मिळते. नंतर आहे प्राणीजन्य. आता प्राणीजन्य म्हटलं तर जे आपल्याला प्राणीपासून मिळते, प्राण्यांपासून जे घटक मिळतात ते, जसं की दूध आहे, दुधाचे पदार्थ जसं दही आहे, चीज आहे, लोणी आहे, तूप आहे, अंडी, लिव्हरलाच आपण कलेजीसुद्धा म्हणतो, लिव्हर, परत मच्छीच्या लिव्हरचे तेल, ह्या सगळ्या घटकांपासून आपल्याला विटॅमिन ए मिळते. नंतर बघूया
विटॅमिन एची दैनंदिन गरज किती असते? 900 मायक्रोग्रॅम पुरुषाला लागते दैनंदिन गरज आणि 700 मायक्रोग्रॅम स्त्रीला लागते. तर इत्यादी महत्त्वाचे स्रोत होते आणि विटॅमिन एची दैनंदिन गरज होती. तर हे होतं विटॅमिन ए. नंतर आपण बघूया जीवनसत्व ड म्हणजेच विटॅमिन डी. आता विटॅमिन डी हे सुद्धा स्निग्ध पदार्थात विरघळणारं विटॅमिन आहे. आता विटॅमिन डी बहुतांश आपल्याला सूर्यकिरणाच्या प्रकाशातून मिळते, सूर्यकिरणातून मिळते. जेव्हा किरण डायरेक्टली आपल्या त्वचेवर पडते तेव्हा ते आपल्या त्वचेच्या संपर्कात येऊन त्वचेच्या खाली जमा होते. त्याच्या स्वरूपातून आपल्याला विटॅमिन डी मिळत असते. आपल्या त्वचेच्या खाली विटॅमिन डी तयार होत असते. आता ज्या भागात आपल्या शरीराच्या ज्या भागात सूर्यकिरण पडत नाही किंवा त्या ज्या भागात मिळत नाही त्या भागाला आपल्याला अन्नातून मिळवून द्यावे लागते. आता आपण बघूया विटॅमिन डीचे कार्य कोणते कोणते आहेत. जसं की आहारातील कॅल्शियम व फॉस्फरसचे अभिशोषण करणे. विटॅमिन डीची गरज आपण जेव्हा आपल्याला आहारातून जेव्हा कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक मिळतात तर त्या कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या घटकांना शोषून घेण्यासाठी विटॅमिन डीची गरज असते. त्याचबरोबर जे पोषक घटक आपल्याला मिळतात त्याला सेपरेट करण्यासाठी सुद्धा विटॅमिन डीची गरज असते. त्याचबरोबर दुसरं कार्य म्हणजे विटॅमिन डी आपल्या हाडांसाठी आणि आपल्या दातांसाठी खूप आवश्यक असते. आपल्या हाडांना बळकट ठेवण्यासाठी सुद्धा विटॅमिन डीची गरज असते. नंतर आपण बघूया विटॅमिन डीचा स्रोत. पहिलं मुख्य स्रोत आहे तर सूर्यकिरण आहे. दुसरा आहे लिव्हर, प्राण्यांचा लिव्हर. अंड्याचा पिवळा भाग म्हणजेच अंड्याच्या आतमध्ये जो बलक असतो त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन डी असतात. परत लोणी आहे, चीज आहे, माशांच्या लिव्हरचे तेल, या सगळ्या स्रोतपासून आपल्याला विटॅमिन डी मिळत असते. नंतर आपण बघूया विटॅमिन डीची दैनंदिन गरज. प्रौढ व्यक्तींमध्ये 100 इंटरनॅशनल युनिट लागतात. त्याचबरोबर मुलांना 200 इंटरनॅशनल युनिट आणि गर्भवती स्त्रीला 400 इंटरनॅशनल युनिट इतकी दैनंदिन गरज विटॅमिन डीची असते. नंतरचा विटॅमिन बघूया आपण विटॅमिन ई म्हणजे जीवनसत्व ई. आता जीवनसत्व ई हे सुद्धा स्निग्ध पदार्थात विरघळणारे विटॅमिन आहे. विटॅमिन ईचे कार्य बघूया. विटॅमिन ई त्वचेसाठी खूप इम्पॉर्टंट असते, त्वचेला सुदृढ ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, परत स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रजोत्पादनाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सुद्धा विटॅमिन ईची गरज असते. नंतर बघूया विटॅमिन ईचे स्रोत. पहिला स्रोत आहे वनस्पती तेल, मोड आलेली कडधान्य जसं मटकी, मूग, परत करडईचे तेल, मका, डाळी, पालेभाज्या, गाजर, बदाम, शेंगदाणे, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला विटॅमिन ई जीवनसत्व मिळत असते. नंतर बघूया आपण विटॅमिन ईची दैनंदिन गरज. जवळपास प्रौढ व्यक्तीला सुमारे 15 mg इतकं विटॅमिन ईची गरज असते. नंतर बघूया आपण जीवनसत्व के म्हणजेच विटॅमिन के. विटॅमिन के हे सुद्धा स्निग्ध पदार्थात विरघळणारे विटॅमिन आहे. आता विटॅमिन केचे महत्त्वाचे कार्य रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते. जर आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये जर विटॅमिन केची जर कमतरता असेल तर कुठल्याही प्रकारची जखम झाल्यात किंवा कुठल्याही प्रकारची इजा झाल्यास भरपूर असा रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे विटॅमिन के सुद्धा आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट असतो. तर महत्त्वाचं कार्य म्हणजे रक्त गोठण्यासाठी विटॅमिन केची आवश्यकता असते. आता विटॅमिन केचा स्रोत बघूया आपण. हिरव्या पालेभाज्या, फळे शरीरात सुद्धा तयार होते. याचा साठा यकृतात सुद्धा असतो. आता काही प्रमाणात विटॅमिन के आपल्याला आहारातून मिळतो आणि काही प्रमाणात विटॅमिन के आपल्या शरीरात सुद्धा तयार होते. आता आपल्या शरीरात याचा साठा यकृतामध्ये स्टोअर होत असते. यकृतामध्ये विटॅमिन के साठलेलं असते. तर हे होते स्रोत. नंतर बघूया विटॅमिन केची दैनंदिन गरज. साधारणपणे 0.03 मिलीग्राम पर किलो शरीर वजन, म्हणजे जितकं शरीर वजन राहील त्याच्या पर kg नुसार आपल्या शरीराला 0.03 मिलीग्राम इतकं विटॅमिन केची गरज आपल्या शरीराला असते.
नंतर बघूया जीवनसत्व ब म्हणजेच विटॅमिन बी. आता जीवनसत्व बी हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे. आता याची पण उपप्रकार पडलेले आहेत, विटॅमिन बीचे पण उपप्रकार पडलेले आहेत, ते आपण बघूया वन बाय वन. तर पहिला विटॅमिन आहे थायमिन. थायमिन म्हणजेच विटॅमिन बी. विटॅमिन B1लाच थायमिन असं म्हणतात. आता आपण विटॅमिन बीचे कार्य बघूया. पहिलं कार्य आहे विटॅमिन बीचं म्हणजेच थायमिनचं, कर्बोदकांचे योग्य चयापचय करणे. आता आहारातून जे आपल्याला पोषक घटक मिळतात जसं कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, त्यापैकी कर्बोदकांचं योग्य चयापचय करण्यासाठी थायमिनची गरज असते. तसंच आपली जी चेतासंस्था आहे म्हणजे मेंदूची संस्था, मेंदूच्या संस्थेला योग्य कार्य करण्यासाठी सुद्धा थायमिनची गरज असते. नंतर बघूया आपण स्रोत. आता थायमिनचे स्रोत आहे विटॅमिन B1चा स्रोत आहे तृणधान्ये, कडधान्य, डाळी, तेलबिया इत्यादी घटकांपासून आपल्याला विटॅमिन B1 म्हणजेच थायमिन मिळत असते. त्याची दैनंदिन गरज बघूया आपण. 0.5 मिलीग्राम इतकी दैनंदिन गरज असते थायमिनची. आता दुसरे विटॅमिन B1चा उपप्रकार पाहू आपण. विटॅमिन बीचा उपप्रकार पाहू रायबोफ्लेविन म्हणजेच जीवनसत्व B2. आता त्याचे कार्य बघूया. पहिलं कार्य आहे की प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचय व पेशीच्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक असते. आता रायबोफ्लेविन जे विटॅमिन आहे म्हणजेच विटॅमिन B2, हे विटॅमिन आपण जे आहारातून पोषक घटक घेतो जसं की प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम किंवा पचनासाठी आणि चयापचयासाठी या विटॅमिनची आवश्यकता असते. तसेच पेशीच्या रासायनिक प्रक्रियेसाठी सुद्धा या विटॅमिनची आपल्याला गरज असते. नंतर आपण बघूया स्रोत. जीवनसत्व B2 आपल्याला पालेभाज्यांमधून मिळते. डाळी, कडधान्ये, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, लिव्हर इत्यादी घटकांपासून आपल्याला B2 मिळते. आता त्याची दैनंदिन गरज बघूया. 0.6 मिलीग्राम इतकी त्याची दैनंदिन गरज आहे. नंतरचा विटॅमिन बघूया आपण निकोटिनिक ॲसिड म्हणजेच नियासिन. आता याचे कार्य बघूया आपण. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचयासाठी आणि मज्जातंतू सुस्थितीत ठेवण्यासाठी. आता निकोटिनिक ॲसिड जे आहे त्याचं सुद्धा सेम कार्य आहे की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचयासाठी लागतात. त्याचबरोबर आपले जे मज्जातंतू असतात म्हणजे जे न्यूरॉन, मज्जातंतूचं कार्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा निकोटिनिक ॲसिडची म्हणजेच नियासिडची गरज असते. आता त्याचे स्रोत बघूया आपण. धान्ये, डाळी, कडधान्य, तेलबिया, शेंगदाणे, मांस, यकृत या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला निकोटिनिक ॲसिड म्हणजेच नियासिन हे विटॅमिन आपल्याला मिळत असते. त्याची दैनंदिन गरज बघूया. 6.6 मिलीग्राम इतकी त्याची दैनंदिन गरज असते. नंतरचं विटॅमिन बघूया आपण. चौथं पायरिडॉक्झिन. आता पायरिडॉक्झिन या विटॅमिनचं आपण कार्य बघूया. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ प्रथिनांच्या चयापचय क्रियेमध्ये मदत करते. जसं आपण पहिलेच्या जीवनसत्वामध्ये पाहिलं सेम तसंच पायरिडॉक्झिन सुद्धा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचय क्रियेला मदत करतो. त्याचबरोबर आपण त्याचे स्रोत बघूया. तृणधान्ये, कडधान्ये, मासे, लिव्हर इत्यादी त्याचे स्रोत आहे आणि त्याची दैनंदिन गरज बघूया. 2 मिलीग्राम इतकी त्याची गरज असते आणि गरोदरपणात 2.5 म्हणजे 2.5 मिलीग्राम इतकी त्याची गरोदरपणात गरज असते. नंतर बघूया आपण फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिडलाच फोलेट असं सुद्धा म्हणतात. त्याचे कार्य बघूया. फॉलिक ॲसिड लाल रक्तपेशी बनवण्यासाठी, परिपक्व करण्यासाठी खूप आवश्यक असतो. त्याचबरोबर त्याचे स्रोत बघूया. पालेभाज्या, कडधान्य, लिव्हर इत्यादी गोष्टीपासून, परत शेंगदाणे, पालक हे सगळ्या गोष्टीपासून आपल्याला फॉलिक ॲसिड मिळत असते. त्याचबरोबर आपण त्याची दैनंदिन गरज बघूया. प्रौढ व्यक्तीमध्ये 100 मिलीग्राम इतकी दैनंदिन गरज असते. त्याचबरोबर जी गर्भवती स्त्री आहे, गर्भवती स्त्रीला 400 मायक्रोग्रॅम इतकी तिची दैनंदिन गरज लागते. नंतर बघूया जीवनसत्व B12 म्हणजेच सायनोकोबॅलामिन.
आता हे जे सर्वातचं बीचं सर्वात शेवटचं प्रकार आहे B12 सायनोकोबॅलामाइन. आता याचे कार्य बघूया. लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी तसंच मज्जा संस्थेच्या कार्यासाठी. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी तर लागतातच, सोबत जे आपली मज्जा संस्था आहे, न्यूरॉन्सची संस्था, त्या संस्थेच्या कार्यासाठी सुद्धा या सायनोकोबॅलामाइन म्हणजेच विटॅमिन B12ची आवश्यकता असते. त्याचे स्रोत बघूया. दूध व इतर सर्व प्राणीजन्य पदार्थ. प्राणीजन्य म्हणजे जे प्राण्यांपासून मिळतात आपल्याला, दूध, मांस, मटण, मच्छी हे सगळे. त्याचबरोबर त्याची दैनंदिन गरज बघूया. 1 मायक्रोग्रॅम प्रौढ व्यक्तीसाठी आणि 1 मायक्रोग्रॅम गर्भवती स्त्रीसाठी इतकी त्याची दैनंदिन गरज असते. नंतर बघूया आपण सर्वात शेवटचं विटॅमिन जीवनसत्व C. जीवनसत्व क हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. जीवनसत्व क हे पाण्यात विरघळणारं आहे. त्याचबरोबर त्याची कार्य बघूया. रोगप्रतिकार शक्तीची वाढ करणे, जखम लवकर भरणे, लोह व खनिजाचे शोषण करणे. आता जीवनसत्व हे सर्वात महत्त्वाचं विटॅमिन आहे, कारण याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती प्राप्त होते. त्याचबरोबर शरीरात कुठेही इतरत्र जर जखम झाली असेल तर त्या जखमेला लवकर भरण्यासाठी सुद्धा विटॅमिन Cची गरज असते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे लोह आणि खनिज असतात त्याचं शोषण करण्यासाठी सुद्धा विटॅमिन Cची आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीची जर शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा व्यक्तीला विटॅमिन C जास्त प्रमाणात दिला जाते, कारण त्याची जखम भरून लवकर निघते. त्यासाठी विटॅमिन C जीवनसत्व क दिलं जाते. त्याचे स्रोत बघूया. आंबट रसाळ फळे. आंबट रसाळ फळे म्हटलं तर आवळा, पेरू, संत्री, लिंबू, मोड आलेली कडधान्ये आणि पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या. सर्वात जास्त विटॅमिन Cचे प्रमाण आवळ्यामध्ये असते. आवळ्याला जर आपण खूप काळासाठी जर सुकवून ठेवलं तरी त्याच्यातलं जीवनसत्व उडत नाही, नष्ट होत नाही. म्हणून सर्वात जास्त विटॅमिन C हे आवळ्यात असते. त्याचबरोबर त्याची दैनंदिन गरज बघूया आपण. प्रौढ व्यक्तीला 40 मिलीग्रॅम इतकी लागते, गर्भवती स्त्रीला सुद्धा 40 मिलीग्रॅम आणि स्तनदा मातेला 80 मिलीग्रॅम इतकी विटॅमिन Cची गरज लागते. तर याचबरोबर आपण सगळे विटॅमिन बघितले. विटॅमिनचे 2 प्रकार होते, एक म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळणारे आणि दुसरं म्हणजे पाण्यात विरघळणारे. त्याचबरोबर आपण त्याचे कार्य, स्रोत आणि दैनंदिन गरज बघितली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज व्हिडिओला एंडपर्यंत पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.